झोपेत असतानाच कुणीतरी तोंडावर पांघरून टाकलं आणि डोक्यात दगड घालून गेलं, किंवा एखादी मुलगी ओरडून ओरडून सांगते की माझा बलात्कार झालाय, लक्षात पण येते की खरंच झालाय, पण तिला सांगता येत नाही की कोणी केलाय. म्हणून तपास करायचाच नाही का, असं ठरवलंय का सरकारनं? आमच्या CETच्या बाबतीतही असंच झालंय. मेरिट लिस्ट अगदी ओरडून ओरडून सांगते की झाली गडबड, 100% झाली गडबड, दिसतंय ना सगळं, समोर आहे ना. CET सेलच्या ऑफिसरला, सरदेसाई सरांना याची उत्तरं नाही देता आली की काय हे मुलं आलेले आहेत मध्ये. ते आजही तेच सांगतात की या परीक्षेचा आणि त्या परीक्षेचा काही संबंध नाही. अरे संबंध कसं काय नाही? अरे शिक्षकांनी पेपर दिल्यावर सुद्धा त्यांना 100% मार्क लवकर येत नाहीत, आणि हे 40 आणि 45% 100% मार्क घेतात कसे? काही शिक्षकांनी पेपर दिले होते यावर्षी, त्यांना पण 100% मॅथमॅटिक्समध्ये मार्क नाही आले किंवा कोणत्या सब्जेक्टमध्ये नाही आले. मग जेन्युइनली विद्यार्थी जे काम करतात त्यांचं किती नुकसान होतंय हे कोणाच्याच कसं लक्षात येत नाही, आणि याच्यावर कुठलीच ॲक्शन का घेतली जात नाही? ॲक्शन होणं आवश्यक आहे. म्हणून मी पालकांना विनंती करतो की पालकांना तुम्ही शांत बसू नका. तुम्हाला कोर्टात गेल्याशिवाय पर्याय नाही आहे. आपल्याला कोर्टात जायचं आहे, कोर्टातून हे थांबवावं लागेल. हे नाही थांबलं तर विचित्र होईल. कारण आम्ही आज CET सेलला गेलो, सगळे मुद्दे मांडले, त्यांना आम्ही काही हॉल तिकीट दाखवा म्हटलं की आम्हाला सेंटरची नावं पाहिजेत, ह्या विद्यार्थ्यांचे सेंटर कोणते आहेत. काही पर्टिक्युलर विद्यार्थ्यांची नावं घेऊन आम्ही सेंटर मागितले, तर त्या सेंटरची नावं द्यायला त्यांनी आम्हाला होकार पण नाही दिला, नकार पण नाही दिला, पण शेवटी दिले नाही. ते म्हणले की आम्ही क्राईम ब्रँचला देऊ, काय द्यायचं ते. मग क्राईम ब्रँचला देऊ म्हणजे, आणि क्राईम ब्रँचकडे गेलो तर क्राईम ब्रँच म्हणले तपास आता आमचा लिमिटेशनमध्ये आला, म्हणजे आम्हाला कोणता तपास करावा काही कळालं नाही. कारण CET सेलने सांगितलं फक्त ऑडिओचा तपास करा, तिथपर्यंत आम्ही चाललोत. मग आता ऑडिओ ज्याच्याकडून आला त्याचा नंबर दिलेला आहे, मग ते तपासणं क्राईम ब्रँचचं काम आहे ना, की त्यांच्या त्या नंबरवरून कॉल गेला होता का, त्यांचे CDR काढा ना. आम्ही जेव्हा स्पष्टपणे नावं सांगतोय की हे लोक आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड, आणि कोणीतरी आम्हाला सांगितलंय, आम्हाला माहिती की तिथून 100% काम झालेलं आहे, म्हणूनच सांगतोयत ना. त्याच्यासाठी आमच्याकडून अफिडेव्हिट घ्यायचं तर घ्या ना, तुम्ही चौकशी करा, आणि जर नाही त्याची दोषी निघाले ते, तर मग आम्ही त्याच्या सजेला पात्र राहू. त्यांनी आमच्यावर डिफॉर्मेशनची केस टाकावी आणि आम्हाला पुन्हा जेलमध्ये टाकावं, आमची तयारी. पण आम्ही जे जे नावं सांगतोय क्राईम ब्रँचला की यांची चौकशी व्हावी, त्यांना कोणीतरी, म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी कोणीतरी आदेश देणं आवश्यक आहे की ती चौकशी झाली पाहिजे, आणि याच्यासाठी आवाज उठवणं खूप महत्त्वाचं आहे. आवाज जर नाही उठवला तर आता काय होणार नाही आहे हे लक्षात ठेवा. पुढच्या वर्षी तर पूर्ण लिस्ट बरबाद होऊन जाईल. यावर्षी 2-2 वेळा धंदे केले त्यांनी. म्हणजे किती सिरियस मॅटर आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाही आहे. म्हणजे याला फक्त पुढे पुढे जाऊ द्यायचं आहे, एकदा ॲडमिशन झाले की संपलं, अशा पद्धतीचा प्रकार आहे. रोहितदादा 100% पॉझिटिव्हली आपल्याकडून काम करतायत, नो डाऊट. त्यांच्यामुळे सरकारला जाग तरी यावी असं वाटतंय, कारण आपल्यासारख्या सर्वसामान्याचा आवाज कोणी ऐकणार नाही. पण रोहितदादा जे निष्पक्षपणे याच्यामध्ये काम करतायत, आम्हाला खूप आवडलेलं आहे. त्यांनी आमची साथ दिली, याचा आम्हाला त्यांचा अभिमान आहे. त्यांनी हे काम करत राहावं. पण पालकांनो, तुम्ही शांत बसू नका. त्यांना एव्हिडन्स पाहिजे. तुमच्याकडे जे जे काही एव्हिडन्स असेल, जे जे काही फोन नंबर असतील, जे एवढं काही मॅटर मिळेल. आत्ता मला एका विद्यार्थ्यांनी पाठवले काही गोष्टी, ते मी क्राईम ब्रँचला देणार आहे. पण त्यांना असा एकदम डायरेक्ट प्रूफ पाहिजे. मग असा डायरेक्ट प्रूफ कसा आणायचा, कुठून आणायचा? ज्यानं काम करून पैसे देऊन ज्यानं बलात्कार केला तो तर येऊन सांगणार नाही ना की मी केला बलात्कार, मी केला.
असं तर होणार नाही ना. मग आम्ही प्रूफ आणायचे कुठून? चौकशी केल्यावरच तर तो सापडेल ना. मग चौकशी तर लावा म्हणतोय आम्ही. क्राईम ब्रँच म्हणले की गुन्हा झालेला नाही म्हणून आम्हाला तपास करता येत नाही. तपास करा, तपासात काहीतरी सापडेल मग गुन्हे दाखल करा. तुम्हाला माझ्यावर काही शंका असेल, आमचे CDR तपासा, आमचे फोन कॉलचे रेकॉर्ड काढा. आम्ही कुठं अडकतोत का बघा, अडकवा आम्हाला, काय अडचण नाही. आमची बी तपासणी करा त्यांच्याबरोबर. पण जे गुन्हेगार आहेत, खरंच त्यांनी हे धंदे मांडलेले आहेत, त्यांची कुठंतरी चौकशी होणं गरजेचं आहे. आणि त्या चौकशीसाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी, खूप पालक आहेत, खूप विद्यार्थी आहेत, कमीत कमी 10,000 पालक आणि विद्यार्थी आहेत की ज्यांना याच्यामुळे खूप फरक पडतो. 2,000 विद्यार्थीमध्ये घुसलेले आहेत. पहिल्या 10,000 मधल्या विद्यार्थ्यांना याचा खूप इफेक्ट होतो, हे लक्षात ठेवा. कारण तुमच्या पोरांचं आयुष्य बर्बाद होणार आहे. त्याची भरपाई पुन्हा नसते, हे लक्षात ठेवा. बघा तुम्हाला काय करता येते.